नमस्कार मंडळी. तर काल तुम्ही बघितलीत माझ्या माहेरची भाऊबीज आणि आता तुम्ही बघणार आहोत माझ्या सासरची भाऊबीज. ते म्हणजेच देवेंद्र च्या मावशीकडे आम्ही आता चाललेलो आहोत. तर सगळे मावशीची जी मुलं आहेत ना ते एकमेकाला लहानपणापासून भाऊबीज करतात. तर हे आरोला घेतले आहेत ते मोठे मामा आहेत. ही सूरजच्या मामाची मुलगी होती. तर असे आम्ही आता सगळे एकत्र जमलेलो आहोत आणि सगळे कामावरून वगैरे आले होते इथे. मस्त गेल्या जरा जेवणाची तयारी बाकी होती तर ती मदत केली. त्याच्यानंतर मस्त असे फटाके फोडले आणि सगळे ना एकत्र येऊन खूप आम्ही भाऊबीजच्या दिवशी फटाके फोडतो, एन्जॉय असतो. तर नेहमी आमच्या घरी असते, रक्षाबंधन असते ती सूरजच्या घरी असते आणि भाऊबीज कधी आमच्या घरी तर कधी मावशीच्या घरी ठेवतो. आणि इथे बघू शकता इतकं छान सेलिब्रेशन केले ना आम्ही. आता फटाके फोडून झाल्याच्या नंतर आता इथे सगळे भाऊबीजला बसलेले आहेत. तर आमची इतकी मोठी फॅमिली आहे ना, तर ही सगळी माझ्या सासूच्या माहेरची माणसं आहेत. तर हे सगळे 3 त्यांचे भाऊ आणि ही त्यांची मुलं सगळी. तर आता आमची इतकी मोठी फॅमिली आहे ना की आम्हाला घर छोटं पडतं. त्याच्यामुळे असा मोठाच्या मोठा हॉल पाहिजे की जेणेकरून मस्त असं सेलिब्रेशन होईल. असं आता ही देवेंद्रची मावशी आहे, लहान आहे सगळ्या भावांमध्ये. तर ती आता सगळ्या मामांची भाऊबीज करते. त्याच्यानंतर मग त्यांची भाऊबीज करून झाल्याच्यानंतर सगळ्यांची भावंडांची आता भाऊबीज इथे चालू आहे आणि मस्त असं सेलिब्रेशन केलं. खूप दिवसानंतर एकत्र आल्याच्यानंतर खूप छान वाटतं, थोडंसं माइंड फ्रेश होतो आणि सगळ्यांची गाठभेटसुद्धा होते. तर काल संगमचा बड्डे असल्यामुळे ना एकत्र भेटलो होतो दुसऱ्या दिवशी. त्याच्यामुळे मग त्याचा बड्डे सेलिब्रेशन करण्याचं ठरलं आणि आता इथे सगळ्यांचं जेवण झालं होतं आणि आता असं बड्डे सेलिब्रेशन जे पेंडिंग होतं ते इथे चालू आहे. दुसरी गाडी तयार कर. आमचं छोटंसं भाऊबीज सेलिब्रेशन होतं. तर भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.